आपके चैनल का नाम? सुदर्शन तिडगुरे. मित्रांनो मी तुम्हाला दर्शन द्यायचा प्रयत्न करतो इकडे. हे बघा कॅमेरा आहे हा, लेन्स है. अच्छा कॅमेरा लेन्स आहे बघा मित्रांनो. तो बघा मित्रांनो 345 किलो वजन है. 345. खम्मा गणी भैसा, स्वागत है तुम्हारा मारो ब्लॉग में. आज हम घूमने वाले हैं राजस्थान. जातोय सिटी पॅलेस बघायला. सिटी पॅलेस म्हणजे जिथे जयसिंग राजा राहायचा आणि अजूनही त्यांचे वंशज तिकडे राहतात. सो चला जाऊया आपण तिकडे आणि तिकडे मी तुम्हाला दाखवतो कसं आहे सिटी पॅलेस वगैरे. मित्रांनो राजस्थानमध्ये वातावरण बघा कसं झालंय. सर्व ऊन गायब झालं आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालंय. तिथं काय मागापासून एवढी गरमी लागत होती आणि अचानक इथे पावसाचं वातावरण झालं नाही तर एवढं तुफान वारा आलेला ना पूर्ण माती वगैरे सगळं गेल्याने बघा. हे बघा तुम्ही बघू शकतात पाऊस पडतोय का थोडा थोडा पाऊस पडतोय राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये आम्ही गरमी बघायला आलो यार आणि गरमी आहे आणि पावसाचं वातावरण झालं. क्या हो रहा है इधर. पाऊस पडतोय. I am a Barbie girl. तुम्ही बघू शकता बघा एंट्री गेट किती मोठा आहे. सो मित्रांनो आम्ही जंतर मंतरला पण गाईड केलेलं, हवामहलला पण गाईड केलेलं आणि तोच गाईड आम्ही परत इकडे सिटी पॅलेसला पण केलाय. कारण का इकडची माहिती आपल्याला माहीत नसते आणि ते लोक आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतील आणि जेणेकरून आपल्यालाही समजेल. नाही तर आपण फक्त इकडे येऊन फिरणार त्या मतलब नाही जर त्या गोष्टीची माहितीच आपल्याला नसेल तर. बात तो सही है. लगभग 300 साल पुराना महल है. 300 साल पहले यहाँ के जो पहले किंग थे जयपुर के, सवाई जयसिंह, जयसिंह के नाम से जयपुर का नाम पड़ा था. उन्होंने इस महल की शुरुआत करी. वहाँ पे जहाँ पे जो देखिए झंडे लगे हुए थे वहां से इस महल की शुरुआत हुई. बाद में ब्रिटिश टाइम पीरियड तक ये बनता रहा. ये जो यहाँ पे अपन खड़े हैं ये अब इसका रिनोवेशन चल रहा है. ये मुबारक महल के नाम से रॉयल गेस्ट हाउस हुआ करता था. यहाँ पे ब्रिटिश रॉयल गेस्ट रहते थे. चारों तरफ से एक जैसा डिजाइन किया हुआ है और वहाँ जहाँ पे झंडे लग रहे हैं वहाँ रॉयल फैमिली रहती है जयपुर की. आदमी 2 झंडे हैं, मतलब जो अभी राजा है पद्मनाभ सिंह जयपुर के, वो यहीं पे हैं. और अगर जयपुर में नहीं होंगे तो वहाँ से वो छोटा वाला ऊपर वाला झंडा हटा देंगे. एक ही झंडा रहेगा. एक झंडे का मतलब है जयपुर में राजा नहीं है. 2 का मतलब है. तो अभी 2 इस तरफ जाएंगे जहाँ वेपन्स की एलपी है, जहाँ इनके पुराने समय के हथियार रखे हुए हैं. पुराने समय की गन्स, तलवारें, ढाल, वो अपन सबसे पहले देखेंगे. ठीक है. त्यांचं संरक्षण करण्यासाठी किंवा शत्रूवर हल्ला करण्यासाठी ते कोणत्या प्रकारचं हत्यार यूज करायचे ते आता आपण बघूया थोड्या थोड्या. एंट्री पॉवर ऑफ डिप्लोमॅसी. सिल्ले खाना, सिल्ले खाना मित्रांनो याला सिल्ले खाना बोलतात. आता आपण जातोय आतमध्ये. मित्रांनो बघा हत्यार तुम्ही बघू शकता. भाला, कट्यार, बंदूक. मित्रांनो हे बघा तबला, वीणा. मोर देन 200 years old है पेंटिंग. वैसे ये ऊपर वाली पेंटिंग हाँ, स्टोन कलर्स और गोल्ड का यूज करके पेंटिंग्स बनाई हुई है. इसमें जो येलो वाला जो देख रहे हैं वो पूरा रियल गोल्ड है. तो उसके देखो गोल्ड की शाइनिंग देखो सामने वहाँ पूरी चमकती है. ऑल ओवर राजस्थान का सबसे बड़ा हथियारों का कलेक्शन है जयपुर रॉयल फैमिली के पास. अंदर आइए. अरे भाई साहब. मित्रांनो हत्यार बघा तुम्ही आता येडेवाल. ये डैगर्स हैं, नाइफ्स हैं. बापरे हत्यार बघा मित्रांनो. सर्वीकडे हत्यारच हत्यार ठेवले. हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो. हे बघा हत्यारच हत्यार है. हत्यारों का कलेक्शन आप देख सकते हो कितना है. हाँ मराठी हिंदी मिक्स है आपका ब्लॉग. यहाँ देखो पूरी गन्स. ये गन पाउडर फ्लास्क है जो मछली देख रहे हैं, ये बारूद रखने के लिए होते थे. अच्छा मित्रांनो बघा ह्या साईडला पण सर्वीकडे फक्त हत्यारच हत्यार आहेत. बापरे हे बघा हे छोटे छोटे हत्यार सर्व लावले तिकडे. मित्रांनो ही बंदूक बघा तुम्ही सोन्याची. हे पुरा सोने काय आहे काय. ऊपर वाला जो काम गोल्ड प्लेटेड है. अच्छा. सोने की ऊपर चढ़े. सोन्याची बंदूक बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा मित्रांनो राजाचं सिंहासन बघायचे आता बंद करून ठेवलंय बट इथे राजा बसायचे. मित्रांनो बघा आता मेलच्या आतमध्ये जायच्या अगोदर पाऊस होता आणि आता अचानक ऊन आलं इकडे. म्हणजे असं वाटतंय राजस्थानमध्ये आलोय.
नेचरने पण मला कंटेंट दिलंय, पाऊस थोडासा पाडून. बघा बघा भाई भाई व्हिडिओ मध्ये जरा दिसते का तुम्हाला भाई? नाही दिसणार तुम्हाला भाई उन्हामुळे, बट भाई बिचारा आला नाही. इथे जे फ्रेंड्स ऑफ म्युझियम आहे, बट इथे व्हिडिओ काढायचं अलाउड नाही. सो हे ज्यात मतलब मी तुम्हाला दाखवण्यासारखं. ठीक आहे, चला. A few moments later. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जे बघितलं फ्रेंड्स ऑफ म्युझियम, हे ह्याच्या आतमध्ये जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा राजे जे होते जयसिंग राजा, त्यांनी त्यांच्या आर्टिस्टसाठी फ्री ऑफ कॉस्ट जागा ठेवलेली. तिथे त्यांचं आर्ट दाखवू शकतात. असं म्हणजे एक नक्षीकाम, कोरीवकाम, पेंटिंग, चित्रकार, सर्व कलाकृतीचे आर्टिस्ट होते तिकडे. तो अजून पण तिथे आतमध्ये आहेत, बट तिकडे व्हिडिओ शूट करायचं अलाउड नव्हतं आणि 101 होते. खरंच तुम्हाला दाखवू नाही शकलो मी. आता जातो दुसऱ्या जागी आम्ही. मित्रांनो, आता ते आपल्याला घेऊन आता तिथे ना चांदीचे कलश आहेत, प्युअर चांदीचे कलश आहेत. आणि कळस तुम्ही बघाल तर बोलत की डुबेल. हा, पाणी पिण्यासाठी डुबत आहे. किती मोठे कलश आहेत बघ, आपल्यापेक्षा पण उंच कलश आहेत ते. हे बघा मित्रांनो, कलश बघा बघा, प्युअर चांदीचे कलश आहे. इथे एक आहे, इकडे एक आहे, इतने बड़े कलश. ये देखो, ये है ना, ये जो देख रहे हो, ये दोनों, एक ये और एक ये वो, ये दुनिया के सबसे बड़े प्योर सिल्वर के बने हुए चांदी के कलश हैं। इनमें महाराजा गंगाजल रखते थे। गंगाजल जयपुर के 9th किंग थे सवाई माधोपुर, गंगाजल में पीते थे। इनमें वो गंगाजल रखा जाता था। और 1902 में यहाँ से वो इंग्लैंड के राजकुमार के रास्ते लगते, तो इनको अपने साथ इंग्लैंड तक लेके गए थे। गंगाजल रख के तो इसलिए इंग्लैंड लेके गए। यहाँ से पहले गए मुंबई बाई ट्रेन, जो शाही ट्रेनें चलती है ना, हाँ, पैलेस ऑन व्हील्स, इस प्रकार की ट्रेन है। फिर मुंबई से ओलंपिया करके एक जहाज था, उससे गए इंग्लैंड तक। बाप रे, 345 किलो वजन है इसका। 345, हाँ, और 2000 लीटर कैपेसिटी है लगभग पानी की। बाप रे मित्रांनो, 2000 लिटर पाणी याच्यात राहू शकतं. आणि 345 किलो वजनाचा हा प्युअर चांदीचा कलश आहे. नक्षीकाम बघा मित्रांनो. कलशला बघून एक गाणं आठवला, तो दाखवायला परत आलो. माझ्या डोईवर भरली गागर रे, भरली गागर रे. मित्रांनो हे बघा, बंदुकांचा संग्रह. मित्रांनो बघा, हा जो महल आहे ना, जिथे आता पण राजा राहतात, आणि याचा अर्थ असा की जिथे इथं जर 2 झेंडे असले म्हणजे जे राजा आहेत ते अजून पण महलमध्ये आहेत, आणि जर एकच झेंडा असला म्हणजे राजा महलमध्ये नाही आहेत. त्याचा अर्थ तसा आहे. जो वरचा झेंडा आहे ना छोटा, तो वाला नसणार जेव्हा राजा नसणार महलमध्ये तेव्हा. आणि व्ह्यू बघा मित्रांनो, महलचा व्ह्यू बघा, आयुष्य पण खडकच. स्पेशली पार्टीज के लिए होती थी। 4 गेट बने हुए हैं यहाँ पे। अपने जो 4 सीजन है, 4 ऋतु रिप्रेजेंट करते हुए। तो बघा मित्रांनो, असली नाही आहे, नकली आहे, बट तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण जातोय राजमहलच्या तिकडे, जिथे राजाचा दरबार भरायचा. त्यांचं जेव्हा दरबार भरायचं तेव्हाच्या काळातले त्यांचे ड्रेस, म्हणजे पोशाख जे घालायचे, ते त्यांची पगडी. कॅमेरा आहे हा, लेन्स आहे. अच्छा, कॅमेरा लेन्स आहे बघा मित्रांनो. किती मेगापिक्सल असेल तुम्ही विचार करून सांगा मला. मित्रांनो, आता आपण जातोय रथखाना, म्हणजे महाराजांच्या काळात जे ते यूज करायचे, म्हणजे त्यांचे काय नाही काढू शकत मित्रांनो, फोटो नाही काढू शकत. टाटा, बॅड न्यूज फॉर यू. और ये जो व्हाइट से देख रहे हैं ना, हाँ। ये पूरा हाथी दांत का बना हुआ है। हाथी होदा के दांत बोलते का. हैं। अच्छा, हाथी की पीठ पर रखने का होता था ये भी होता है। हाथी की पीठ पे रखने के लिए हाथी के ही दांत के बनाया हुआ. मित्रांनो, आमचं सिटी पॅलेस बघून झालं आता, आणि हे जे आहे त्यांनी आम्हाला गाईड केलं. आपलं नाम काय आहे? सुरेंद्र सिंग. जर तुम्ही कधी इथे आले तर यांना कॉन्टॅक्ट करा. आपला नंबर काय आहे? 9828 407 506. यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला गाईड चांगल्या प्रकारे करतील. आम्हाला 2 जागेने गाईड केलं, खूप म्हणजे एकदम डिटेलमध्ये सांगतात. आणि आता आमचं झालं सिटी पॅलेस बघून, आता थोडं काहीतरी नाश्ता वगैरे करू. चलो, थँक्यू अंकल. थैंक यू। क्या है आपके चैनल का नाम? सुदर्शन तेटगुरे.
नाश्ता वगैरे करून झालाय आपला आणि आता आपण आलोय राधा गोविंद मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. हे बघा दर्शन घेऊया. जर व्हिडिओ शूटचा अलाउड असेल तर तुम्हाला मी दाखवतो. आणि बाहेरचा व्ह्यू बघा मंदिराचा. हे बघा मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आलोय आपण. हे बघा दिसते तुम्हाला गर्दी किती आहे बघा इकडे. त्याच्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की हा किती फेमस मंदिर आहे राजस्थान मधला. हे बघा मित्रांनो मी तुम्हाला दर्शन द्यायचा प्रयत्न करतो इकडे. हे बघा मित्रांनो तुम्ही इकडनं दर्शन घेऊ शकता. टीव्ही द्वारे मी तुम्हाला दर्शन देते. मित्रांनो आता झालंय तुमचं दर्शन वगैरे घेऊन. आणि आय नो दॅट की हा ब्लॉग थोडा मोठा होतो. आता लास्ट पार्ट राहिलाय तो पण बघूनच काय होतं तुम्ही बघितलं असेल तर. आता जातोय आपण हवामानला जातोय परत बाहेर बघायला कारण का तिकडे रात्री हवामानचा व्ह्यू जो आहे तो भारी असतो. हे बघा मित्रांनो इकडनं एकदा व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा हे बघा दिस इज हवा महल. व्ह्यू बघा तुम्ही. आणि गर्दी बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी जमली. हे बघा रात्रीचा व्ह्यू बघण्यासाठी इथे स्पेशल गर्दी जमले. मित्रांनो बघा मी गर्दीपासून थोडा लांब आलोय कारण का तुम्हाला पूर्ण व्ह्यू भेटेल याच्यासाठी. आणि हे बघा आत्ता व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा एकच नंबर दिसतोय का नाही तुम्हाला. इथे थोडा हॉर्नचा आवाज इग्नोर करा आणि व्ह्यू बघा फक्त व्ह्यू बघा. हे बघा मित्रांनो चला आता आम्ही आलोय जेवायला. सो ही आहे राजस्थानी स्पेशल डिश आहे आणि तुम्ही पण या जेवायला. चला पुढे जाऊन आपण ब्लॉग एंड करूया कारण का खूप मोठी व्हिडिओ झाली ही वाली. आय नो दॅट. सो मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला डे फर्स्ट ऑफ जयपूरचा ब्लॉग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया डे 2 मध्ये. बाय.